आणि ते निवेदन वहिनी करत असताना आपण पूर्ण जर ती प्रेस पाहिली तर लक्षात येईल, निवेदन करत असताना सुद्धा आपलं संबंध दुःख विसरून त्या या महाराष्ट्राच्या मायबाप जनतेची सेवा करायला आज उतरल्यात। आणि निवेदन करताना ज्यावेळेस दादांचे 2 कामांच्या संदर्भात विषय आला त्यावेळेस वहिनी सुद्धा अतिशय भावनिक झाल्या। मी त्यांच्याकडे पाहिल्यानंतर मला असं वाटलं की त्यांचा हुंदका बाहेर येतोय का, म्हणून त्यानंतर बोलल्यानंतर माध्यमाचे प्रतिनिधी प्रश्न विचारत होते तर मी त्यांना म्हणलं की आपण आता थांबायला पाहिजे, कारण हा प्रश्न उत्तराची प्रेस नाही, अधिकृतपणे हे सांगितलेलं आहे, हे पत्र अगोदरच दिलेलं आहे की हे फक्त निवेदन करण्यात येईल, प्रश्न उत्तर पत्रकार परिषद नाही, फक्त निवेदन करण्यात येईल, हे सुद्धा माध्यमांनी लक्षात घ्यावं। आणि म्हणून या ठिकाणी मी स्वतः प्रेसला म्हणलं की आपण लक्षात घ्या, पहिल्यांदा पालकमंत्री म्हणून आल्यात, अतिशय भयंकर दुःख पचवून त्या या ठिकाणी मायबाप जनतेची सेवा करायला आणि दादांचं सामान्य माणसाबद्दल असणारं प्रेम, त्यांच्या प्रती असणारं निष्ठा, त्याचा वारसा चालवायला त्या पुढे आलेल्या आहेत। त्यामुळे आपण सुद्धा त्या ठिकाणी तेवढं थोडंसं भावनिक होऊन थांबायला पाहिजे होतं निवेदन झाल्यावर। पण स्वाभाविक आहे, बीड जिल्ह्याच्या माध्यमांच्या बाबतीत मी स्वतः ट्विट केलं की 90 नाही 95% प्रतिनिधी प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडियाचे अतिशय चांगलं काम करतात, फेअर काम करतात, पण काही मंडळींना मात्र बीड जिल्ह्याचं वातावरण सहजासहजी निवडू द्यायचं नाही, जातीपातीचं ज्या पद्धतीचं राजकारण चालू ठेवायचं त्याच्यासाठी ते तुझबरही त्यांचे प्रयत्न कमी पडू देत नाहीत। हे मी गेली 4 दिवस माझ्याच बाबतीत माध्यमांवर एकदा हे एकदा ते, आता चमत्काराचा विषय झाला, ते जर भाषण तुम्ही पूर्ण ऐकलं असेल तर तो चमत्कार माझ्या तब्येतीच्या बाबतीत होता, राजकारणाच्या बाबतीत नव्हता। दुसरा विषय शेतकऱ्यांच्या बाबतीत, तो शेतकरी वहिनीसाहेब समोर असताना अतिशय जोरात असं समोरून बोलत होता, तर मी म्हणलं शांतपणाने सांगा तर वहिनीसाहेबांच्या लक्षात येईल। एवढेच बोललो की माध्यमांनी चालवलं की शेतकऱ्याला मी दाब दिला। आता वहिनीसाहेबांनी पाहतोय भयंकर दुःख पचवून जनतेची सेवा करतायत, काँग्रेसच्या मनातील द्वेष समोर आलेला आहे असं वक्तव्य आता मुंडेंनी केलेलं आहे। गुंगी गुडिया विधानावर धनंजय मुंडेंनी आता स्पष्टीकरण दिलेलं आहे। काँग्रेसनं आपला इतिहास तपासावा। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या भयंकर दुःखातून बाहेर येऊन आता जनतेची सेवा करतायत असं वक्तव्य त्यांनी केलंय।